नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी भक्तांनो, आजचा स्वामी संदेश आहे. काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचे असते. आपण वाईट आहोत म्हणून नाही, तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं हे कळण्यासाठी. शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे. शब्द सोसला तर सात्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे. शब्द आक्षेपण आहे आणि निशब्द पण आहे. हळवी असतात मने जी शब्दांनी मोडली जातात, आणि शब्द असतात जादूगर ज्यांनी माणसे जोडली देखील जात असतात. लोक रंग दाखवतात, आपण ते आठवणीने रंगपेटीत भरून ठेवायचे असते. स्वतःला काय हवे ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची. चंचलता म्हणजे घुरकट दुःख. जे हवे ते नाही मिळाले की दुःख होतंच, पण नक्की काही नाही मिळालं म्हणून दुःख होते हे माहिती नसलं तर त्याहून जास्त दुःख होतं. कारण दुःख न माहिती असेल तर औषध शोधता येतं. जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्याला पायाला तळ लागत नाहीये ही त्याची खंत असते, आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येणार नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे कोंडीच. खरं तर माणूस दुःखालाही सामोरे जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठपर्यंत सहन करायचं हे माहिती नसणे हे दुःखातलं दुःखाहून मोठं दुखणं. दुःखातही माणसाला थेरे हे लागतच असतं. खूप स्वप्न तुटतात. जे व्हायचं ते होत नसतं. साऱ्या अपेक्षेच्या मातीमोल होतात. जे ठरवलं होतं ते काहीच होत नाही. साऱ्या गोष्टी मनाविरुद्ध घडायला लागतात आणि आवड-निवड हा पर्याय उरत नाही. अशा परिस्थितीत बहुतांश लोक डिप्रेस्ड होतात, नकारात्मक विचारांच्या विळख्यात सापडतात. मात्र काही लोक असतात जे काही होप ठेवतात. त्यांना नेहमी वाटत असतं की नक्की पुढे काहीतरी चांगलं होईल. वाईट वेळ देखील निघून जाईल. सर्व स्वप्ने, इच्छा, अपेक्षा पूर्ण होतील. आणि जसं घडतं, वाईट वेळ देखील निघून जाते आणि थोडी वाट पाहिलं तर सर्व झोळीत येऊन पडतात. अपेक्षापेक्षा जास्त भेटतं. निराश न होता थोडे प्रयत्न करत राहिलं की साऱ्या गोष्टी व्यवस्थित होतात. काही मनाविरुद्ध दिवस सोसले की मनासारखे दिवस आपोआप येत असतात. आयुष्यात कोणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडं लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा, फुगवा, आपोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसात झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटून आणावी. झोपताना रागात झोपू नये. कोणास ठाऊक आपण किंवा दुसरे सकाळी उठेल का नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याने मळब राहत नाही. पण रुसून झोपलं तर झोप व्यवस्थित होतच असं नाही, आणि शरीराला आराम मिळालं तर झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की महागार कोणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकारांची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयने आपण ती वाट पेटवून ठेवतो, पण ते बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वार्थाच्या किंवा स्वस्थाचा विचार करावा. अहंकाराची वात विझण्यातली मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखीन एक पायरी चढला असे समजून जावे. स्वामी भक्तांनो, जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. प्रत्येक माणसाच्या जीवनातल्या संघर्षाची एक कथा असते. ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते. कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते. कधी आलेल्या पैशाच्या अडचणीची तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते. हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच. नाहीतर ही सगळी व्यथा आणि त्यामागची व्यथा ही ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो, म्हणून तो मंदिरात जातो. कोण मंदिरात जातो? तो सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला. कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं तो बोलेल, पण ते कंटाळं नसलं तर खरी असतं. प्रत्येकाच्या कथा आणि व्यथा ह्या असतातच. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे. म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकलेला नाहीये. लक्षात असू द्या,
आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामूली वाटत असतात. हेच एकटेपणा, पोरकेपणा. केव्हा केव्हा हे पोरकेपणा आपण लावून घेत नाही. जीवनात असंच असतं असं म्हणतो. स्वतःची समजूत स्वतःलाच घालतो. पण कुठेतरी ठिणगी पेटते आणि मग सगळं खाक होतं. असं हे पेटणं म्हणजे खापराचं पेटणं. मला स्वतःला जळायला आवडतं. कारण ज्याचा आच आहे, जळून जाण्याची ताकद आहे, तोच माणूस आहे. पण त्याच वेळेला मला हे असं कापराचं जळणं आवडत नाही. ह्याचं कारण मागं काही उरत नाही. तसं जळणं नको. राखेच्या रूपात का होईना, मागं काहीतरी राहायलाच हवं. लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सांगतात, कोणाच्या सांगण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा. म्हणजे चांगली माणसे कधी दुरावणार नाहीत. काही लोकांचं किती छान असतं. आपल्या लक्षात असू द्या, स्वामी माऊली आपल्याला सांगतात, आता जिथे आहे तिथून मागे फिरता येत नाही. कोण काय म्हणतं यापेक्षा आपण जे करतोय ते आपल्याला स्वतःला किती पटते हे जास्त महत्त्वाचं असतं. मी देवाला विचारले, तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते? देवाने उत्तर दिले, मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो. त्यामुळे तो वर्तमानही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात असू द्या, लोक म्हणतात, एक गेल्याने काय होतं, दुसरं भेटेलच कोणीतरी. पण तसं नसतं. शेवटी कोणीच कोणाचं नसतं. श्रीरामासारखा पती असूनही सीता हरण्याच्या वेळेस कोणी नव्हते. द्रौपदीचे 5 रक्षक असूनही वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते. राजा दशरथाला 4 पुत्र असूनही अंतसमयाला जवळ कोणी नव्हते. लंकाधीश रावणाजवळ सर्व काही होते, मरताना जवळ कोणी नव्हते. भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते, बाण लागला तेव्हा जवळ कोणी नव्हते. शरशय्येवरती पडलेल्या भीष्माच्या वेदनेचा भागीदार कोणी नव्हते. अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते, चक्रव्यूहातून काढणारे कोणी नव्हते. या जगात आपलं कोणीच नाही. आपले कर्म चांगले ठेवा, तेच फळ आपल्याला भोगायचे आहेत. माऊली म्हणतात, इथे जन्माला कोणत्या घरात यावं, जगाचा निरोप केव्हा घ्यावा हे सुद्धा आपल्या हातात नाही. आयुष्यात माणसं अशी भेटली तर मार्ग दाखविणारी की मार्ग अडविणारी हे सुद्धा आपल्या हातात नाही. ज्या पैशाच्या जोरावर आपण अहंकार करतो तो पैसा कायमच असेल असे नाही. ज्या चेहऱ्याची सुंदरता आपण आयुष्यभर मिळवतो कालांतराने त्याला सुद्धा सुरक्त्या पडतात. ज्या शरीरावर आपण गर्व करतो त्याला सुद्धा वयाच्या मर्यादा आहेत. ज्या मुलांचा आपल्याला अभिमान वाटतो ते सुद्धा उतरवयात आपली काळजी करतीलच असे नाही. ज्यांना आपण आयुष्यभर आपले समजतो ते सुद्धा आपल्या काळात सोबत नसतात. जेव्हा वेळ चांगली असली तेव्हा मातू नका आणि वेळ खराब असली तेव्हा रडू नका. आयुष्यात बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात तरीसुद्धा आपण ॲटिट्यूड दाखवितो. चांगले कर्म जेवढे आपल्या हातात आहेत, चांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. हे अंतिम आणि शेवटचे सत्य आहे. लक्षात असू द्या, माऊली आपल्याला सांगतात, स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कोणी आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कोणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे. कोणासोबत नावापुरतं नातं आहे म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत पाहायची. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं. पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते. एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन्ही गोष्टी कधीच संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतःकरणातील देवपण. हे संपलं की माणूस संपला. आपण कोणाच्या तरी नात्यात आहोत, कोणाचेच नसतात हक्क कोणावर, पण तरीही डोळे भरतातच ना. मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना. हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना. लाख झाला असेल मनाचा दगड पण तरी आठवणींनी त्याला पांजर फुटतोच ना. जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना. या सगळ्यांना हाती उरायचे असते फक्त एक शून्य, पण तरीही जीव जडतोच ना. लक्षात असू द्या, माऊली आपल्याला म्हणतात, बसलो होतो तसाच एकदा, अचानक समोर आला यम. आत्ताच चल माझ्यासोबत, देऊ लागला मला दम. हडबडून त्याला म्हणलो,
असा अचानक आलास कसा? माझे लेकरं उघड्यावर पडतील, वेळ तरी दे मला जरासा. ऐकून माझं बोलणं यम खदाखदा हसला. तुझ्या विना कोणाचं नाही अडत, चल दाखवितो मी तुला. नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता. आत्मा तिथेच घुटमळत होता, तमाशा मृत्यूचा पाहत होता. सारे नातेवाईक जमा झाले, त्यात काही दुश्मन पण होते. खूप चांगले माणूस होता, माझ्या नावाने गळा काढत होते. माझ्या मुलांची अवस्था बघून मला खूप गलबलून आलं. काय होईल माझ्या विना? उगाच असं वाटू राहिलं. माझ्या जाण्यानंतर लगेच संपत्तीच्या वाटण्या झाल्या. वादावादीत काही गोष्टी हमरीतुमरीवर गेल्या. लाडाची लेक समजत होतो, ती आईचे दागिने घेऊन परत बसली. आता कशाला लागणार तुला ह्यासाठी अडून बसली. सगळंच वागणं बघून जीव माझा तुटत होता. खरं दुखणं बायकोलाच असा माझा भ्रम होता. शिरून तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं. याचं करून करून थकले. आता जरा कुठे निवांत. म्हटलं मी यमाला, लवकर घेऊन चल इथून मला. नरकातच राहत होतो अजून, आता तरी स्वर्गात नेह मला. स्वामी भक्तांनो, माऊली आपल्याला म्हणतात, जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता. ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेलेच असता. तेही सर्वांसाठी लक्षात असू द्या. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. परिस्थितीची कल्पना असूनही काहीच न करता येणं जास्त त्रासदायक असतं. डोक्यात खूप सारे विचार चालू असतात, पण समोर कुठलाच मार्ग दिसत नसतो. एरवी सहज वाटणारे पॉझिटिव्ह थॉट्स पण समजायला अवघड होऊन जातात. माहिती असतं की हे वेळ पण निघून जाईल, पण त्यावेळी होणारा त्रास, होणारी घुसमट नाही थांबवता येत. आणि कधी कधी सगळं काही वेळेच्या हवालीही नाही करता येत. आपल्यासमोर आपलं कोण? पाण्यात गंठाळ्या खात असताना काठावर उभं राहून त्याकडं फक्त बघत राहणं कसं कोणाला शक्य आहे? कळत असतं की इथं कुठलंच दुःख परमनंट नाहीये, पण ती मनाची होणारी घालमेल शब्दात नाही सांगता येत. एक क्षण असा येतो की डोळ्यातल्या अश्रूंनाही आपली दया यावी, त्यांनीही थांबवण्यासाठी विनवणी करावी असं वाटतं. पण सगळं काही व्यर्थ ठरतं. तेव्हा जाणीव होते की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हे इतरांना समजावून सांगणं सोपं असतं, स्वतःवर वेळ आली तरच आपल्याला कळतं. कधीच पटत नाही. ही अल्पता फार वाईट असते. लक्षात असू द्या. स्वामी भक्तांनो, काही सत्य तर आधीच माहिती असतात. फक्त बघायचं एवढंच असतं की लोक खोटं कोणत्या पातळीपर्यंत बोलू शकतात. जसं जसं वय वाढतं तसे आयुष्याचे मित्र नावाचं वर्तुळ छोटं छोटं होत जाते. एकीकडे जिवंत माणसांची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची म्हणजे सगळी पाप धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो, आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो कधीच संपत नाही. हीच नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब हा कर्माचा होतो, तुमच्या धर्माचा नाही. बोलणारा सहज बोलून जातो, पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्दांनी शब्द कोरला जात असतो. स्वामी भक्तांनो, आपल्या माणसांच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं. त्याला आपली काळजी वाटते आणि आपण निष्काळजीपणा दाखवला, त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते. विनाकारण चिडत नसतं कोणी कोणावर. लक्षात असू द्या. एक बाकी एकांकी, एक अंत एकांत. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, सुखासाठी कधी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. सुंदर धबधबा बनण्यासाठी पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं. एक चांगलं जीवन जगण्यासाठी हे स्वीकारणे आवश्यक आहे की सर्व काही सर्वांना नाही मिळू शकत. आंधळ्याला देवळात बांधून लोक त्याला हसू लागले व म्हणाले, मंदिरात दर्शनासाठी आलास तर काय देवाला पाहू शकशील? त्यावर तो म्हणाला, काय फरक पडतो? देव तर मला बघू शकतो ना. दृष्टी नाही तर दृष्टिकोन चांगला असावा लागतो. जीवनाला सोपं नाही, फक्त स्वतःला खंबीर बनवावं लागतं. योग्य वेळ कधीच येत नाही, वेळेला योग्य बनवावंच लागतं. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, परंतु आपला पतंग मात्र आपण निश्चितच नियंत्रित करू शकत असतो. जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीने त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे याला सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणतात. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. माऊली म्हणतात, भरलेला किस्सा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा किस्सा मात्र दुनियेतली माणसं दाखवतो.
स्वभाव हा फ्री हॉटस्पॉटसारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही. लोक आपोआपच कनेक्ट होत जातात. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणे जास्त आवश्यक आहे. वेदनांच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसता येतं, त्याच्यासारखा जादूगार जगात दुसरा कोणताच नसतो. जीवनाचं सौंदर्य यात नाही की तुम्ही किती आनंदी आहात. सुंदर जीवन यातून कळतं की तुम्हाला भेटून किती लोक आनंदी आहात. अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो. मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होत असतो. चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्याबरोबर असतील तर जगात कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही. जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. किनाऱ्यावर सागराचा खजिना नाही येत. पुन्हा आयुष्यात मित्र जुने नाही येत. जगा या क्षणांना हसून. भक्तांनो, पुन्हा फिरून मैत्रिणीचा काळ नाही येत. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्हीही असतात. फरक फक्त इतकाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते. माणूस जेवढा आजाराने थकत नाही, त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो. वेळ चांगली असली तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असली तर आपले पण परके होत असतात. जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. हे जरूर लक्षात असू द्या. आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात. फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसत असतात. ज्या ठिकाणी आपले मान नाही त्या ठिकाणी कधीच जायचे नाही. ज्यांना खरे सांगितल्यावर राग येतो त्यांना कधीच मनधरणी करत बसायची नाही. जे आपल्या नजरेतून उतरले त्यांचा कधीच आपण त्रास करून तर घ्यायचाच नाही. जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं केव्हाहीच असतं. समाधानी राहण्यातच आयुष्यातील सगळ्यात मोठं सुख आहे. परिणाम माहिती असूनही आपण परीक्षा वर्गावरच भाळतो. आपल्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवर अंगठाच जास्त चालत असतो. तुमच्या आयुष्यात कोणी सोबत नसेल तर घाबरू नका, कारण एकटे आकाशात उंच उडणारे गरुड हे फार कमी असतात. स्वामी भक्तांनो, बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवणं तुमच्या हातात नसतं, पण आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणं सदैव तुमच्या हातातच असतं. पाण्यापेक्षा ताण किती आहे याला जास्त किंमत असते. मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या जगात नाते तर सगळेच जोडतात, पण नात्यापेक्षा जास्त विश्वासाला जास्त किंमत असते. व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप म्हणजे खूप फरक असतो. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो. मग संकट कितीही मोठं असू द्या, फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा आणि काळजी घ्या. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवरच असतात. कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. तर चला मग आजच्या चांगल्या कामाला पण सुरुवात करूया. झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं की त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होत असते. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते तुम्हाला मिळेल, आणि जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्हाला हवे ते नक्कीच मिळेल. जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे. समुद्र गाठायचा असेल तर खाचखळगे पार हे करावेच लागतील. कोकिळेच्या मंजूर सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधाने आणि सूर्याच्या कोसळ किरणांनी ही सकाळ आपलं स्वागत करत आहे. कोण कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला तरी मनावर संयम ठेवणे, शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे. जीवनात अशी माणसं भेटावीत जे चालणाऱ्याला पाडणारी नसावी, तर पडलेला उठवून चालायला लावणारीच असावीत. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागेल. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त 3च कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन करा. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील. माऊली म्हणतात, चांगले विचार आणि चांगलं ध्येय माणसं जवळ असेल तर त्या व्यक्तीला स्वतःचं नाव कमवायला वेळ लागणार नाही. जीवन म्हणजे एक उघडं आकाश, जिथे विचारांची भरारी उंच आहे. खास सकारात्मकतेने चाललं तर आयुष्याचं प्रत्येक क्षण सुंदर आणि महान आहे. दुःखाच्या पलीकडे आनंद, द्वेषाच्या पलीकडे प्रेम, भीतीच्या पलीकडे धैर्य, अंधाराच्या पलीकडे प्रकाश, तर प्रयत्नांच्या पलीकडे यश आहे. त्यामुळे आनंदाने प्रेम मिळवा. धैर्याचा प्रकाश तुम्हाला सदैव यशाकडेच नेईल. चूक समोरच्याची गोष्ट छोटीशी असते तर आपल्या विश्वासाला गेलेला तडा मोठा असतो, म्हणून दुःख जास्त होतो. मुद्दा प्रेमाचा नसतो, गुंतलेल्या मनाचा असतो. सुई दोरा वापरण्याचा एक नियम पूर्वी पाळला जायचा, अजूनही अनेक घरात असेल. नियम असा असतो की समजा एखाद्याने शेऱ्याने काही शिवलं आणि
विचार करण्यासाठी वेळ द्या, पण एकदा का कृती करायची वेळ आली की विचार करणे थांबवा आणि स्वतःला कार्यात झाकून घ्या. दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य आपल्याला मिळेल. आपल्याला नुसतेच हाड, रक्त किंवा मांस दिसेल ही अनामिक भीती वाटते. मग या सर्वांचा मिळून बनलेला जिवंत माणूस दिसाल का? जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कोणीतरी तुम्हाला शोधत येईल. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्याला रुसून निघून जातील. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये. आनंदी राहण्याचा एकच साधा उपाय आहे, अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा. समोरच्यांकडून कुठलीच अपेक्षा तुम्ही ठेवू नका. आपल्या अपयशाचं खापर परिस्थितीवर फोडण्यापेक्षा परिस्थितीला फोडून भव्यदीप यश मिळवा. यशाची उंची गाठताना कुठल्याही कामाची लाज बाळगू नका आणि मेहनतीला कधीही घाबरू नका. कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये, कारण या जगात असं कोणीच नाही ज्याला सगळेच लोक चांगले म्हणतील. ज्याप्रमाणे आंधळ्याला आरशाची आणि वाचणे हे प्रेरणा असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा प्रेरणा सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरणीसाठी घेऊन जातील. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका. ज्यांच्या आयुष्यात खूप गर्दी असते त्यांनी तिथून बाहेर पडणे चांगले. आयुष्यात एकदा तरी वाईट सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची आपल्याला किंमत कळत नाही. माऊली म्हणतात, लक्षात असू द्या, सातत्याने आणि योग्य दिशेने वाचन करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच अयशस्वी दिसणार नाही. माणसाने आपले कर्म चांगले ठेवावे, कोणी पाहत नाही असा अर्थ काढू नये. जेव्हा नैतिकतेचा हिशोब करते तेव्हा तिथे कोणाचाही वशिला चालत नाही. आपण चंदन असल्याची घोषणा चंदनाला कधीच करावी लागत नाही. त्यांचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जात असतो. समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात. काळ आणि वेळ कोणासाठीही थांबत नाही. नशीब त्यांना साथ देते जे कठीण परिस्थितीही आपल्या ध्येयाकडे स्थिर राहतात. स्वामी भक्तांनो, समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागते, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागत असतो. इतरांपेक्षा वेगळं बनायचं असेल तर चेहऱ्याने नाही तर विचारांनी आणि संस्काराने बना. कारण माणसांचे चेहरे कधी ना कधी प्रत्येकाची साथ सोडत असतात, मात्र माणसाचे विचार आणि संस्कार शेवटपर्यंत साथ सोडत नसतात. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. नेहमी तयारीत राहा. हवामान आणि माणसे कधी बदलतील सांगता येत नाही. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणूनच की काय, पाणी लाकडाला बुडू देत नाही, अगदी आपल्या आई-वडिलांप्रमाणे. नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरकावून घेते तेव्हा त्यापेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते. जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपली नाहीये. चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देव माणूस असतो. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा. ज्याच्याशी प्रामाणिक राहण्यापेक्षा अधिक स्वतःशी प्रामाणिक राहा. हातावरील रेषेत दडलेले तुम्ही भविष्य बघू नका. त्याच हाताने कष्ट करा व तुम्ही तुमचे स्वतःचे भविष्य निश्चित घडवा. चांगले मन आणि चांगला स्वभाव या दोन्ही आवश्यक असतात. चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जीवनात टिकत असतात. रस्ता चुकणे हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणं हे मात्र चुकीचं असतं. विश्वास ठेवा. श्रम, संयम, सकारात्मक विचार आणि नियम कधीच धोका देत नसतात. आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त आनंद तेच लोक राहतात ज्यांनी एकटं राहण्याची कला शिकली आहे. वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करा जे तुमच्या मानसिक आरोग्यास चांगले आहेत. दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले आहोत ते सांगितले तर प्रगती आपली निश्चितच आहे. लक्षात असू द्या, कोणा वाचून कोणाचे काहीच अडत नाही. हे जरी खरे असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगता देखील येत नाही. सुख व्यक्तीचा अहंकार आणि दुःख व्यक्तीचा धैर्याची परीक्षा घेते. नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसे मोठी असतात. एका थेंबासारखं जीवन सतत मनुष्याचं, पण अहंकार समुद्रापेक्षा मोठा आहे. जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी आपण स्वतः उन्हात उभे राहावेच लागते. स्वामी भक्तांनो, तर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.